नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमधील प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर कचरा डंपिंग। नगरसेविका प्रमिला पवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी। उरण नगर परिषद हद्दीतील श्री हरिश्चंद्र गावंड उद्यानामागील प्रतिबंधित डंपिंग ग्राउंडच्या जागेवर बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात असल्याची गंभीर बाब नगरसेविका सौ प्रमिला संतोष पवार यांनी उघडकीस आणली आहे। सौ पवार यांनी मुख्याधिकारी उरण नगर परिषद यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की सदर डंपिंग ग्राउंड मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनामुळे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे। असे असतानाही काही अज्ञात व्यक्तींकडून खासगी जागेवर बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात आहे। हा कचरा NAD नेव्हल आर्मामेंट डेपोमधून कचरा भरून गाड्यांद्वारे आणून टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे। हा प्रकार केवळ पर्यावरणाचे नुकसान करणारा नसून माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा आहे, असे सौ पवार यांनी नमूद केले। नगरसेविका प्रमिला पवार यांच्या प्रमुख मागण्या: सदर जागेची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून खासगी जागेवर विना परवानगी बेकायदेशीर कचरा टाकणे त्वरित थांबवावे। या बेकायदेशीर कृत्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ FIR दाखल करावा। जर हा कचरा NAD मधून येत असेल तर त्यांनाही या कायदेशीर उल्लंघनाबाबत लेखी कळवावे आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल द्यावा। या प्रकरणी तातडीने खातरजमा करून कठोर कारवाई करण्याची मागणी सौ प्रमिला पवार यांनी केली आहे। सदर पत्राच्या प्रती नगराध्यक्ष उरण नगर परिषद व पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, उरण।